लोकसभेच्या 7ही टप्प्याचं मतदान हे पार पडलेलं आहे आणि 4 जूनला जे आहे ते निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेली लढत म्हणजे पुणे लोकसभेची. पुणे लोकसभेची लढत ही मुख्यतः काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपाचे उमेदवार अर्थात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ अशी लढत होती. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत रवींद्र धंगेकर आहेत. भाऊ, जे आहेत ते एक्झिट पोलचे जे आकडे आहेत ते पुढे आलेले आहेत. त्या आकड्यांमध्ये जे आहे ते भाजपाचे उमेदवार जे आहेत ते पुढे दाखवत आहेत. एक्झिट पोलमध्ये कुठं आकडे दिलेले नाहीत. एक्झिट पोलमध्ये असं सांगितलं की ते आघाडीवर आहेत आणि ही किती मताने आहेत काय आहेत असं काय त्या पोलमध्ये दिसत नाही. पण हा अंदाज आहे आणि अंदाज हा कन्फर्म नसतो की निवडूनच येईल असं काय त्यामध्ये परिस्थिती नाही. त्या एक्झिट पोलमुळे 2 दिवस आमचे विरोधक आनंदात असतील, त्यांचे कार्यकर्ते तर आनंद घेऊ द्या. उद्या 10 वाजता पुणेकर रस्त्यावर आनंद उत्सव साजरा करताना दिसतील आणि पुणेकरांचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. बॅनर लावले जात आहेत. त्याच बॅनरवर माझा फोटो उद्या दिसतील. सगळे बॅनर निघले, आत्ता फोटो काढून ठेवा सगळे आणि त्याच जागेवर माझे बॅनर तुम्हाला उद्या दिसतील. भाऊ, ते ज्यावेळी एक्झिटचं पोल पुढे आले त्यावेळेस ते असं म्हणाले की स्टंटबाजी करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला हे यातून सिद्ध होतं. त्यांना त्याचीच भीती वाटते की माझ्या स्टँडमुळं पब बंद झाले, माझ्या स्टँडमुळं कोथरूडमधले 3-4 हॉटेलं पडली. हे त्यांना स्टँड वाटणारच माझा, कारण हा समाजाचा प्रश्न आहे. मग 2 पोलीस निलंबित झाले, ते डॉक्टरवर कारवाई झाली, अग्रवाल कुटुंब जेलला गेलं. ही स्टँड असलं तर मला ते स्टँड आवडतो मग, कारण हा समाजाच्या हिताचा स्टँड असला तर तो समाजाचा आहे. विशेषतः ज्यावेळी मतदान होतं म्हणजे उद्या मतदान होतं त्या दिवशी एक दिवस आधी सहकार नगर पोलीस चौकीच्या बाहेर तुम्ही जे आंदोलन केलं होतं त्याविषयी ते बोलत होते. पण त्यांनी पैसे वाटायचेच नव्हते ना. मग माझा जो स्टँड आहे त्यांना माहिती आहे तर कशाला पैसे वाटायचे, नाही ना वाटायचे. निवडणूक आपली एकदम खेळीमेळीच्या वातावरणात नियमाला धरून आचारसंहितेला धरून लढायला पाहिजे. आम्हाला त्याचा आनंद होता. देशामध्ये जर बघितलं तर जे आहे ते NDA पुढं दिसते, त्यांचं सरकार स्थापन होताना एक आकडेवारीवरून दिसते, परंतु महाराष्ट्रामध्ये जी आहे ती महाविकास आघाडी जी आहे ते पुढं दिसते. एक्झॅक्ट पोल येतो तुमचा अंदाज आहे, उद्याचे निकाल वेगळे असतील. तुम्ही जो पोल आणले ते पोल तुम्हाला कुठल्यातरी संस्थेने दिले असतील. एक पोल मग तुमच्या सगळ्यांना त्याचा पुरवठा झाला आणि त्यातनं तुम्ही आपल्या आकडेवारी सांगताय. पण तशी परिस्थिती नाही आहे. अंदाज आणि एक्झॅक्ट पोल ह्याच्यात जर सगळंच असतील तर आमच्याकडं पूर्वी काकावडके आमचे नेते होते, स्वर्गीय आहेत ते नेहमी म्हणायचे जर पेंटर लोक तुम्ही बोर्ड बॅनरवर निवडणुका जिंकता तर पेंटर लोकच मग नगरसेवकांना आमदार होते. तर मग चॅनेलवाले बी लोकसभेचे खासदार आणि मंत्री होतील जर एक्झॅक्ट पोलने जर सगळे निवडून येणार असतील तर. मग कशाला मग मतदान पाहिजे, एक्झॅक्ट पोलवालेच ठरवतील आणि चॅनेलवाले आमदार खासदार होतील ना. एक्झॅक्ट पोल ठरवत असेल तर मग बाकी मग मतदारांना बी काही अर्थ राहायचा नाही ना. एवढा आत्मविश्वास कसा काय, एवढ्या आत्मविश्वासा मागचं गणित काय? तुम्ही आत्ता आले म्हणजे माझी ओळखणार की मी विजय होतोय. तुम्ही आला हेच माझा विजय. बरं, कितीच्या मताधिक्याने विजय होईल असं वाटतंय? आश्चर्य वाटेल एवढी मतं पडतील तुम्हाला. उद्या तुम्ही मुलाखत घेताना म्हणताना अरे किती मतं पडली भाऊ, कशी पडली, कुठली जादू झाली असं म्हणतात. काहीतरी एक असं डोक्यात ठरवलं असेल की मला एवढं मताधिक्य मिळेल. तुम्हाला तेच सांगतो की उद्याच्या निकालामध्ये मताधिक्य इतकं प्रचंड असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणून मी तुम्हाला आकडा सांगत नाही. बरं, कोणत्या मतदारसंघातून जास्त मिळेल वाटतंय? कोथरूडमधनं विजयाची खात्री आहे? अहो इतकं मताधिक्य असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की धंगेकर एवढी मतं तुम्हाला पडली कशी, कोणची जादू केली असं तुम्हीच मला विचारता. हे होते काँग्रेसचे उमेदवार अर्थात पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर. ते म्हणत आहेत की मला विजयाची 100% खात्री आहे. राजीव मानेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं.
गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich, proudly Indian.